नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुमचं जर 10वी-12वीचं मार्कशीट हरवलं असेल किंवा खराब झाले असेल, तर ते मी तुम्हाला लाईव्ह ऑनलाईन काढून दाखवणार आहे आणि तेही अगदी मोफत आणि तेही केवळ 2 ते 3 मिनिटामध्ये. तर व्हिडिओ कुठेही मिस करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. त्याला क्लिक केल्यास असा इंटरफेरेन्स तुम्हाला दिसणार आहे मित्रांनो. इथं तुम्हाला न्यू रजिस्टरला क्लिक करायचं आहे. सर्वात अगोदर तुम्हाला पूर्ण नाव द्यायचं आहे. त्यानंतर तुमची कॅटेगरी इंडिव्हिज्युअल सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर तुम्हाला एस-एस-सी आणि एच-एस-सी दोन्ही सर्टिफिकेट पाहिजेत म्हणून दोन्ही सर्टिफिकेटचे नावं द्यायची आहेत. त्यानंतर मोबाईल नंबर द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला मेल आय डी द्यायचा आहे आणि पासवर्ड सेट करायचा आहे आणि खाल्ला व्हेरिफिकेशन कोड टाकून रजिस्टर या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता रजिस्ट्रेशन तुमचं कंप्लीट होणार आहे. तुम्हाला मोबाईलवरती एक ओ-टी-पी मिळणार आहे. ती ओ-टी-पी टाकायची आहे आणि व्हेरिफाय करायचं आहे. आता रजिस्ट्रेशन तुमचं सक्सेस झाल्यानंतर पुढला पार्ट आपण पाहणार आहोत. तुम्हाला तुमच्या आय डीमध्ये लॉग इन करायचं आहे. आता इथं तुम्हाला तुमचा मेल आय डी आणि दिलेला पासवर्ड आणि खाली दिलेला कॅप्चा टाकून साइन इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. आता लॉग इन झाल्यानंतर वरती 2 ऑप्शन दिसत आहेत. व्हेरिफाय एस-एस-सी मार्कशीट आणि व्हेरिफाय एच-एस-सी. तर आपण 10वीचं मार्क मेमो इथं पाहणार आहोत. तर सर्वात अगोदर सिलेक्ट एक्झाम इयर तुमच्या परीक्षेचं वर्ष तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट एक्झाम सेशन म्हणजे कुठल्या महिन्यात परीक्षा झाली. त्यानंतर एंटर सीट नंबर तुमचा परीक्षेचा जो आसन क्रमांक होता, तो तुम्हाला इथं एंटर करायचा आहे. आता खाली एंटर टोटल मार्क्स म्हणजे तुम्हाला टोटल एकूण किती मार्क पडले होते. जसे की 500 पैकी 470 पडले असतील तर ते इथं तुम्हाला द्यायचं आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला दिलेला कॅप्चा जो आहे तो कॅप्चा एंटर करायचा आहे आणि कॅप्चा एंटर झाल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो इथं तुम्ही पाहू शकता तुमचं मार्कशीट डाउनलोड झालेलं आहे आणि खाली जो बटन दिलेला आहे तर त्याला तुम्ही डाउनलोड पण करू शकता. आता हे सर्टिफिकेट आपण डाउनलोड करणार आहोत Adobe Acrobatमध्ये. तर हे बघा सर्टिफिकेट इमिडिएटली डाउनलोड झालेलं आहे. तर इथं तुम्ही सर्टिफिकेट तुमचं सनदही काढू शकता आणि तुमचा मार्क मेमोही काढू शकता. तर एकदम सोप्या पद्धतीने मित्रांनो मी तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की तुम्ही कशा पद्धतीनं तुमची सनद आणि मार्कशीट ऑनलाईन ई-साइन बेसचं तुम्ही काढू शकता. तर महत्त्वपूर्ण अशी ही माहिती होती मित्रांनो. शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.